श्रावण महिना संपला आहे। श्रावण महिना संपल्यानंतर भाद्रपद महिना सुरू होतो आणि भाद्रपद महिन्यापासून अनेक जे व्रत वैकल्य आहे त्याला सुरुवात होती। भाद्रपद महिना हा अतिशय प्रिय महिना आहे, कारण या महिन्यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पांचं आगमन होत असतं। अनेक जण आपल्या घरामध्ये अगदी थाटामाटामध्ये गणपती बाप्पांचं आगमन करत असतात। अगदी 10 दिवस तो आपल्या घरामध्ये राहतो आणि गणपती बाप्पा घरात असल्यानंतर आपल्याला अगदी प्रसन्न वाटतं। घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते। असंच जे गौरी गणपती आहे हेच या भाद्रपद महिन्यात येत असतात। या भाद्रपद महिन्यातील पंचमी या सणाला सुद्धा विशेष महत्व आहे। ऋषी पंचमी हा सण किंवा हे जे व्रत आहे अनेक महिला करत असतात। ज्या महिलांनी मासिक पाळीमध्ये काही पाप केले असन त्या पापाचं क्षालन होण्यासाठी, त्या पापातून मुक्तता होण्यासाठी अनेक महिला ऋषी पंचमीचं व्रत करत असतात। मग ऋषी पंचमीचं व्रत कसं करावं, त्याची पूजा मांडणी काय, घरी करावं का, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। हा मंडळी, भाद्रपद महिना हा व्रत वैकल्याचा महिना म्हणून ओळखला जातो। या महिन्यामध्ये गणेश चतुर्थीला विशेष महत्व आहे। अगदी घराघरामध्ये गणरायाची प्राण प्रतिष्ठा होत असते। त्यानंतरचा जो दिवस येतो तो म्हणजे पंचमी। ही पंचमी ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते। ऋषींची ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ऋषी पंचमी। याचनुसार जे ऋषी पंचमीचं व्रत आहे हे अनेक महिला न चुकता करत असतात। अशी मान्यता आहे की आपण जर ऋषी पंचमीचं व्रत केलं तर आपल्या पूर्ण पापातून मुक्तता होते आणि पुढच्या जन्मामध्ये आपले जे काही झालेले या जन्मातले पाप आहे ते पुढच्या जन्मामध्ये आपल्यासाठी राहत नाही, अशी मान्यता आहे। मग आपल्या संस्कृतीमध्ये अनेक महान ऋषी होऊन गेले। त्यांनी लावलेले शोध, त्यांची कार्य यामुळे आपले जीवन अगदी सुखमय झाले आहे। ऋषींच्या स्मृतिप्रीत्यर्थ ऋषी पंचमीचे व्रत केले जाते आणि त्यासोबत ऋषी पंचमीला विशेष महत्व आहे। मग ऋषी पंचमीचं जे व्रत आहे किंवा जी पूजा आहे ती कशी करायची, तर बघा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक दिव्य ऋषींची परंपरा आहे। या ऋषींनी मानवाच्या कल्याणासाठी विविध प्रांतात अमूल्य कामगिरी केली आहे। अशा ज्ञानी, सद्गुणी, प्रज्ञावंत आणि परोपकारी ऋषीबद्दल आपल्या मनात आदर आणि कृतज्ञता व्यक्त व्हावी यासाठी एक दिवस राखून ठेवला असतो, तो म्हणजे भाद्रपद शुद्ध पंचमी। या दिवशी विद्वान ऋषींनी पुण्यस्मरण केले जाते। तसेच ऋषींसाठी उपवास ठेवला जातो। ऋषी मुनींचे अंशतः अनुकरण करण्यासाठी व्रताच्या दिवशी विविध कंदमुळे, फळे खाल्ली जातात। शास्त्रानुसार असा संकेत असतो की तुम्ही जे काही खाणार आहात ते स्वतः पिकवलेले असावे, कारण ऋषी मुनींनी कोणत्याही पशुचं सहाय्य न घेता जे कंदमुळे आहे ते स्वतः पिकवलेले असतात। त्यामुळे त्यांच्या अंगी कमालीचे पावित्र्य असते। त्यांचा देह, मन शुद्ध, शील, आचरण, विचार इत्यादी सर्वच गोष्टी अत्यंत पवित्र असतात। आपल्या या परमपावन पूर्वज ऋषी मुनींचे किमान एक दिवस स्मरण व अनुकरण केले तरी त्याचा परिणाम आपल्याला वर्षभर टिकून राहत असतो। त्यामुळे किमान ऋषी पंचमीच्या दिवशी तरी नागरहट न केलेल्या जमिनीतील धान्य, फळे यांचे सेवन करून ऋषी पंचमीच्या जे व्रत आहे त्याचं जे पालन आहे ते आपल्याला करायचं आहे। मग आता ऋषी पंचमी का साजरी करावी किंवा का साजरी करतात आपण ते बघू। ऋषी पंचमी हे एक स्वतंत्र व्रत आहे। हे महिलाद्वारे केले जाते। मासिक पाळीचा धर्म पाळण्यात जर काही चूक झाली असेल तर त्याचे पाप क्षालन करण्यासाठी हे व्रत करतात। या व्रतामुळे रजोदर्शन काळातील स्त्रीच्या वासनदेहावर आणि मनोदेहावर झालेले कुसंस्कार ऋषींच्या स्मरणाने नष्ट होण्यास मदत होते आणि ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांची अनेक पापातून मुक्तता होत असते। मग आता आपल्याला घरच्या घरी जे पूजन आहे ते कसं करायचं, मग आता पूजन करायचं आहे, साहित्य लागणार आहेत। मग साहित्य काय लागतं आपण ते बघू। आपल्याला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे, ते आपण पूजा मांडणार आहोत तिथली जागा सर्वप्रथम पुसून घ्यायची आहे। त्यानंतर रांगोळी काढायची आहे, पाट ठेवायचा आहे, पाटावर वस्त्र ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला थोडेसे गहू, थोडेसे तांदूळ, आपल्याला 11-12 सुपाऱ्या लागणार आहेत। त्यानंतर 2-4 नागवेलीची पानं, त्यासोबत आपल्याला खारीक, सुपारी, वाटी, त्यासोबत 16 रुपये लागणार आहेत। 2 फळं लागणार आहेत, एक दिवा, धूप लागणार आहे। अशा प्रकारे आपलं जे साहित्य आहे ते काढून घ्यायचं आहे। त्यानंतर पाट मांडल्यानंतर रांगोळी काढायची आहे। पाटावर पांढऱ्या रंगाची वस्त्र टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम जे वर आहे, वर आपण हे जे काढलं आहे अरुंधती माता आहे, ह्या अरुंधती मातेला आपण गहू ठेवले आहे, त्यावरती जी सुपारी आहे ती ठेवली आहे। त्यानंतर हे जे 7 आहेत हे 7 ऋषी आहेत। मी हे 7 ऋषींना आपण थोडी जी तांदळाची राशी आहे ते टाकले आहे आणि त्यावर सुपारी मांडून आपण जे सुपाऱ्या आहेत त्या ठेवल्या आहेत। त्यावर जे सप्त ऋषी म्हणून 7 सुपाऱ्या मांडल्या आहेत। ते जे ऋषी आहेत ते पुढील प्रमाणे
कश्यप ऋषी, अत्रि ऋषी, भरद्वाज ऋषी, विश्वामित्र ऋषी, गौतम ऋषी, जमल ऋषी आणि वशिष्ठ ऋषी अशा 7 जे ऋषी आहेत त्यांचं आपण पूजन किंवा जी मांडणी आहे ती केली आहे। आणि त्यानंतर खाली जे आहे हे पूर्ण आपण जे गव्हाची एक रास टाकली आहे ते म्हणजे गणपती। मग आपण गणपतीला सुद्धा राशीवर ठेवला आहे आणि त्यांना तिथे सुपारी ठेवली आहे। त्यानंतर विड्याची पानं घ्यायची आहे। आता 2 विड्याची पानं घ्यायची आहे। 2 विड्याच्या पानावर एका पानावर हळकुंड ठेवायचं आहे। त्यानंतर सुपारी ठेवायची आहे। त्यानंतर खारे, खोबरं, बदाम ठेवायचं आहे। त्यानंतर जे 16 रुपये आहे ते सुद्धा आपल्याला विड्यावर ठेवायचे आहे। दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। धूप दीप आहे ती लावायचं आहे आणि त्यानंतर फुले अर्पण करून गणपतीची पूजा, त्यानंतर 7 ऋषींची पूजा, अरुंधती माता आहे तिची पूजा करायची आहे। त्यानंतर 2 फळं अरुंधती मातेच्या शेजारी ठेवायची आहे आणि विधिवत नमस्कार करायचा आहे। आता नमस्कार केल्यानंतर जी कहाणी आहे ती आपल्याला ऐकावी लागणार आहे। मग कहाणी कोणती ते सांगते, ऐका। एक आटपट नगर होतं। तिथे एक ब्राह्मण राहत होता। शेती भाती करून सुखाने नांदत होता। पुढे एके दिवशी त्याला बायको शिवेनाशी झाली। विटाळ झाला तसाच घरात कालविला। त्याचा दोष तिचा पती पुढील जन्मी बैल झाला तर ती कुत्र्याचा जन्म मिळाला। दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती। मुलगा धार्मिक वृत्तीचा होता। देवधर्म श्राद्ध पक्ष करी। घरी आलेल्या ब्राह्मणांचा योग्य तो सत्कार करी। एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध होतं। त्याने आपल्या पत्नीला खीरपुरीचा स्वयंपाक करण्यास सांगितला। ती मोठी प्रतिव्रता होती। तिने सर्व सुग्रास स्वयंपाक केला, पण खीरीचं भांडं उघडं होतं। त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं। त्या कुत्रीने पाहिलं। तिच्या मनात विचार आला, ब्राह्मण ही खीर खातील आणि मरून जातील। मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून ती पटकन उठली, जाऊन त्या खिरीच्या पातेल्यात शिवली। ब्राह्मणाच्या पत्नीला राग आला। तिनं जळतं कुलीत घेतलं, ते कुत्रीच्या कमरेत मारलं। तो स्वयंपाक टाकून दिला व पुन्हा स्वयंपाक केला। ब्राह्मणांना जेवू घातलं। कुत्रीला काही उष्ट माष्ट देखील घातलं नाही। सारा दिवस उपास घडला। रात्र झाली तेव्हा ती कुत्री आपल्या पतीजवळ म्हणजे बैलाजवळ गेली। घडलेली सर्व हकीकत सांगितली। दिवसभर उपवास झाला। माझं सारं अंग दुखत आहे, ह्याला मी काय करू असे रडत विचारू लागले। बैलानं उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळशीच्या विटाळा घरात कालविलास, त्याचा संपर्क मला झाला, त्या दोषानं मी बैल झालो। आज माझ्या मुलानं मला नागरानं धरलं, तोंड बांधून मला मारलं। मी देखील आज उपाशीच आहे। त्याचं श्राद्ध फुकट गेलं। हे भाषण मुलानं ऐकलं तेव्हा तो बाहेर आला। बैलाला चारा व कुत्रीला अन्न घातलं। दोघांनाही पाणी प्यायला दिलं। मनातून मात्र फार दुःखी होता। दुसऱ्या दिवशी अरण्यात गेला। तिथं ऋषींना साष्टांग नमस्कार घातला। ऋषींना त्याला तू असा दुःखी कष्टी का असं विचारलं। मुलानं सांगितलं, माझ्या वडिलांना बैलाचा जन्म झाला आणि आईला कुत्रीचा, त्यांना मोक्ष कसा मिळेल, कृपा करून मला सांगा। तेव्हा ऋषींनी त्याला ऋषी पंचमीचं व्रत करण्यास सांगितलं। हे व्रत कसं करावं, भाद्रपद महिना येतो, चांदण्या पंखातील पंचमी येते, त्या दिवशी ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं, आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्टानं दंतधावन करावं, आवळा काठी कुटून तीळ वाटून घेऊन केसांना लावावं, मग अंघोळ करावी, धुतलेली वस्त्र नेसावी, चांगल्या ठिकाणी जावं, अरुंधतीसह सप्त ऋषींची पूजा करावी, असं 7 वर्ष करावं, शेवटी उद्यापन करावं। या व्रतानं रजस्वला दोष नाहीसा होतो, पापातून मुक्तता होते, नाना तीर्थाच्या स्नानानं पुण्य लाभतं, दानाचं पुण्य लाभतं, मनी इच्छिलेलं कार्य पूर्ण होतं। मुलानं हे व्रत केलं, त्याचं पुण्य त्याच्या आई वडिलांना दिलं, त्या पुण्याने रजदोष नाहीसा झाला। आकाशातून विमान उतरलं, बैल होता तो सुंदर पुरुष झाला, कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली, दोघं विमानातून बसून स्वर्गाला गेली। मुलानं ऋषी पंचमीचं व्रत मोठ्या श्रद्धेनं केलं, त्यातून त्यांचा हेतू पूर्ण झाला। असा तुमचा आमचा हो, ही साठा उत्तराची कहाणी पाच्या उत्तरी पूर्ण। अशा प्रकारे जी आपण कहाणी ऐकली, तर त्यासाठी जे व्रत आहे ते अनेक महिला करत असतात। अनेक महिलांचे जेव्हा जे मासिक धर्म आहे ते जातात, त्या महिला करत नाही। पण आपल्याला जर मासिक धर्म येत असेल, शक्य असेल, उपवास झेपत असेल, तर अवश्य तुम्हाला जे ऋषी पंचमीचं व्रत आहे ते अगदी मनोभावे श्रद्धेने करायचं आहे। शक्य असल्यास या दिवशी तुमच्याकडे जर पांढऱ्या रंगाचे वस्त्र असेल ते परिधान करायचे आहे। अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी ऋषी पंचमीचं जे व्रत आहे ते करायचं आहे आणि आपल्याला आपल्या पापातून अनेक जे पाप आहेत किंवा मासिक धर्मामध्ये कुणाला विटाळ झाला असेल, आपण हात लावले असेल, त्यातून आपली मुक्तता करायची आहे। अगदी साधी आणि सोपी माहिती होती, मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।